गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा कलंगूट. आपली ऑल न्यू BMW G310 GS इज रेडी फॉर आवर नेक्स्ट राईड, म्हणजेच गोवा टू उडुपी. आज आपण खूप सुंदर व्लॉग बनवायचा प्लॅन केला आहे. आज आपली अप्रॉक्स 360 किलोमीटरची राईड आहे आणि गुगल मॅप नुसार 7 तास लागणार आहेत आपल्याला उडुपीला पोचायला. सर्वात बोरिंग आणि अवघड काम म्हणजेच लगेज बांधणे ह्या बाईकवर, तेही झाले आहे मित्रांनो. तर पटकन गिअर अप होतो आणि आपल्या राईडला निघतो. बाईक जरा कोल्ड स्टार्ट करतो आणि मग निघतो. चल बाहेर निघाले की मला फोन कर. ट्रेनमध्ये बसले की फोन करा. हां, ट्रेनमधनं उतरले की सारखे फोन करत राहा. ओके. सो गाईज, आजचं आपलं डेस्टिनेशन आहे उडुपी मालपे बीचच्या इथे. सो 6-6.5 तास 321 किलोमीटर्स. इथे रूट सेट केला की इथे ते दिसतं. सो हे झालं सेट. इथे अवॉइड रोड क्लोजर बिजर ते जे काय असेल आता ह्याला बंद करून ठेवून द्यायचं. गणपती बाप्पा मोरया. गरमी आहे, थोडं वायझर ओपनच ठेवतो. सो निघालो आहे आत्ता 10:30 वाजता. ठीक आहे, आज काही घाई नाही करणार मी, बिकॉज मला व्हिडिओ बनवायचे, एन्जॉय करायचे. 1-2 तास लेट झालं तरी चालेल. गुगल मॅप म्हणते 5 वाजता पोचेल. सो खूप लेट निघालो आहे. ॲक्च्युली घाई नव्हती, थोडा आराम करत परत बीचवर गेलो, अशा गोष्टी करत, त्यामुळे आरामशीर निघालो. 10:30 वाजता ते. सो आता इथून 5 वाजता म्हणते गुगल मॅप पोचेल. बघू किती वाजता पोचू. रूट मे बी पंजिम मार्गे जाणार आहोत. रूट मला पण ज़्यादा माहीत नाही आहे. गुगल मॅप लावलं आहे, ज्या रूटने नेईल त्या रूटने जाईल. पण एवढं माहिती आहे मरवण ते बीचच्या तिथे मला थांबायचं आहे. आपल्याला मरवण ते बीच बघायचाच आहे. आणि असा डबल व्ह्यू आज एन्जॉय करतोय. अशा सुंदर नद्या क्रॉस करून जाताना एक फिलिंग वेगळं येतं, मजा येते. ते पण आपल्या बाईकवर जातो ना, ती फिलिंगच क्लास असते. सगळं सामान बाईकवर लोड करायचं म्हणजे ना पूर्ण एनर्जी लॉस्ट होते यार. सो आता ग्लोव्ज घालतोय. सिटीच्या ट्रॅफिकमधनं बाहेर येस्तावर वाट बघत होतो. ग्लोव्जशिवाय जमत नाही हायवेला. ग्लोव्ज पाहिजे गाईस. नॅशनल हायवे 66 लागलेला आहे. इथून पूर्ण U-टर्न मारून जावं लागणार पलीकडे. मे बी तो पुढे त्या हायवे फ्लायओव्हरवर लागत असावा. अरे बापरे, हे काय आहे? गॉगल लावावं लागेल, ऊन खूपच आहे. गॉगल लावतो आणि निघतो. हेल्मेटमधलं ब्लूटूथचं पण चार्जिंग आहे, तर चार्जिंग लावलं आहे पॉवर बँकला. आणि काय, चलो. तो एकदम वरचावाला ब्रिज वाटतं बरं का, जो डायरेक्ट पलीकडे घेऊन जातो वाटतं. यस, हा तोच ब्रिज आहे, पंजिमच्या तिथला ब्रिज. So right now I am crossing Panjim. Yes, ते खालीच क्रूज लागलेले आहेत. सो गाईज, हा आहे नॅशनल हायवे 66. आता कंटिन्युअसली ह्याच रोडवर गाडी चालवायची आहे भरपूर वेळ. आणि हा गोप्रो असा वारंवार खाली पडत राहील.
डिस्ट्रॅक्ट करत राहील मला वारंवार, म्हणून मी काढून ठेवत असतो, बाकी काही नाही. तुम्ही काही माउंट लावा, पण ते कुठलाही माउंट लावा, ते थोडं थोडं हळूहळू स्लिप होणारच. व्हायब्रेशनच आहे त्या गाडीत तेवढे. गोव्याचे जे हायवेचे रोड आहेत ना मित्रांनो, एकदम चांगले आहेत. हा मीन्स तुमच्याकडे चांगली बाईक किंवा चांगली कार असेल हायर CC वाले, तर तुम्ही एकदम छान स्पीड मेंटेन करू शकता. 100+ 3 डिजिटमध्ये. 50 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. आत्ता वाजलेलं 11 आणि ह्यावेळेस 50चं स्पीड मेंटेन आहे. ॲक्च्युली सकाळचे पहिला सगळा वेळ तो तर ह्याच्यातच गेला, गल्लीबोळं ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे तिथं 50चं स्पीड खूप चांगलं आहे ऑनेस्टली. आणि हा बघा काय टर्न आहे, वाव. मला फुल थ्रॉटल मायला. तापच आहे बघा. सामान बघा केवढं आहे, भरपूर असं बाईकवर सामान आहे. आणि मी बाईकवर बसताना गणपती बाप्पा जंप मारून बसावं लागतं. 11:15 वाजलेले आहेत, अजून 298 किलोमीटर्स करायचे. सो टाईम तोच 5 सांगतोय, पण मी 2 तास एक्स्ट्रा पकडलेत, कारण मी थांबत थांबत जाणार आहे, व्हिडिओ बनवत जाणार आहे. ओके. आणि ही माझ्या बाजूला थार बघितलं ना आजकाल, भारी वाटतं. थारमध्ये थोडं इन्व्हेस्टमेंट करावं, पण मला ना कार चालवायला आजकाल माहीत नाही, बोर होता. कारण पुण्याचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे. बघा कट मारतो, साईडने घ्या. काय MH14 आहे वाटतं तो, म्हणूनच. सो हा अँगल छान वाटतो हा बघायला. मी खूप आहे, पण गरमी खूप आहे. सो नॅशनल हायवे 66च आहे शेवटपर्यंत. आता हा कंटिन्युअसली 3 किलोमीटरपर्यंत असाच रोड आहे. गुगल मॅप तर सांगतोय, बघू आता काय कसं आहे. 296 किलोमीटर 6 तास, म्हणजे ॲव्हरेज काय 50-60. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी सांगितलं ना तुम्हाला 2दा-3दा, 7पर्यंत आपण पोचणार आहे. दॅट्स इट. 2 मिनटं नाही होत कॅमेरा बंद करून, फक्त 2 मिनटं. तर असे व्ह्यूज येतात. आणि मग कसा मी कॅमेऱ्यावर कंट्रोल ठेवू की कॅमेरा बंद ठेवू, सांगा तुम्ही. एवढा मस्त व्ह्यू, वाव वाव यार, क्लास. फिलिंगच अलग आहे. कीप मडगाव. वास्को राव. मला कुठे जायचं आहे हेच कळणार. गुगल मॅप हे खालनं राईट मारतंय, मला सरळ जायचं. ओके. असं पण कन्फ्युजन होतं कधी कधी. 1 तास झाला बराबर गाडी चालवून. 80 किलोमीटर्स चालवलेले आहेत, म्हणजे 80 kmph. चांगलं स्पीड मिळालं आहे. आणि मी 90च्या वर अजून एकदा पण गेलो नाही आहे. मीन्स हार्डली कधी कुठे 2 सेकंडसाठी 95च्या आसपास गेलो असेल तर. पण ठीक आहे, चांगलं स्पीड आहे. तर इथून लेफ्ट मारायचा आहे. या गुगल मॅपचा खूप फायदा होतो काही, सिरियसली खूप फायदा आहे. मीन्स मोबाईल लावायचं आणि ते मोबाईलची बॅटरीची वाट लावायचं कामच नाही. एकदम वर्थ आहे, वर्थ इन्व्हेस्टमेंट. तहान लागली रे मला. आता कॅमेऱ्याचे अँगल वगैरे काही करायला थांबलो ना तर पहिले पाणी पिणार आहे. इथं फाटक लागलेलं आहे, बरंच वेळ आलं इथं थांबलेलं आहे. आणि पहिला एक बायकर दिसला आहे. इतक्या वेळ एकही बाईक नाही, नुसतेच कार. केव्हा उडेल काय माहिती. सव्वा 11 झालेत
100 किलोमीटर आतापर्यंत क्रॉस केलंय आणि अजून 250 किलोमीटर राहिलेलं आहे. साऊथ गोवा क्रॉस करून झालंय. आता कारवारच्या दिशेला जाऊ. पहिले कारवार लागल, मग गोकर्णा लागल आणि त्यानंतर उडपी लागल. सो हा स्टार्टर मारल्यापासून पहिला ब्रेक आहे. 1.5 तासानंतर पहिला ब्रेक 100 किलोमीटरवर. थोडं लोकेशन चांगलं आहे, मीन्स गारवा आहे. पाणी पिण्यासाठी थांबलेलो. पाणी पेल आणि पुढच्या दिशेला निघेल. एकदा मौसम तुटला की मौसममध्ये यायला टाइम लागतो. आता स्पीड ड्रॉप होईल आणि हे जे काय तुम्ही शॉर्ट बघितले ना आता सर्व थांबून तिथं काढले, या सर्वामध्ये अर्धा तास गेला बरोबर. सो या अशा गोष्टींना टाइम लागतो. जर आपल्याबरोबर कोण असेल तर मग तो बोर होतो. सो अशा गोष्टी पण आहेत. कन्याकुमारी करायचं असेल ना तर तुम्ही हा रूट घेऊ शकता, कारण हा कोस्टल कन्याकुमारी रूट पण म्हणू शकता. आता मी तो उडपीपर्यंत चाललो आहे. गोकर्ण आलं, उडपी आलं, त्यानंतर बेळगावी आलं, बेलगाम जे काय आहे, त्यानंतर कोच्ची येतं. कोच्चीवरून मग तुमचं कन्याकुमारी येतं. कन्याकुमारीवरनं तुम्ही रामेश्वरम, रामेश्वरम मदुराई, मदुराईवरनं बँगलोर आणि बँगलोरवरून रिटर्न येऊ शकता. कारवार 28 किलोमीटर. सो ओव्हरऑल आता रोड चांगला लागला आहे. घाट सेक्शन होता तो क्रॉस केला. मागच्या वेळेस जेव्हा मी आलतो तेव्हा ह्याच रूटने गेलो होतो, त्यामुळे हा रोड थोडासा आठवतो मला. त्याला पण बरंच वर्ष आले, 2-2.5 वर्ष होऊन गेले. रोड बघा कसला सरळ आहे. मे बी मला वाटतं 1 किलोमीटर अख्खा असेल जिथवर तुम्हाला रस्ता दिसतोय. तर अशा रोडवर 100चा स्पीड तो बनताही आहे आणि तेही मोकळा आहे. उडपी, गोकर्ण, कर्नाटक इकडच्या रोडला कॉम्पिटिशनच नाही आहे. सगळे रोड एक से बडकर एक आहे. मागच्या वेळेस आम्ही इथनंच फोटो काढलेले, चांगला आठवतो. भांड दुखायला. ओके, मी उभे राहून बाईक चालवतोय बरं असं. ओके, ह्याला बायकर्सच्या भाषेत सॅडलिंग म्हणतात. नॉर्मली ऑफ रोडला करतात असं. मी भांडं दुखतोय, मी थांबणार नाही. थांबलो की अर्धा तास जातो. ओके, सो 10 मिनटं 5 मिनटं बरं हे असं. ते मागपासून ब्रेक घ्यायचा होता. झोपही यायला लागली. 1:30 वाजलेले आहेत. कुठं काही सावली, सॉरी, पण कुठं काही सावली वगैरे काय असं सापडत नाही आहे. सो चालेल, सावली वगैरे काय मिळाली नाही का अर्धा तास डुकला मारता येईल. ॲक्च्युली स्पीड ब्रेकर खूप आहेत आणि त्याच्यामुळंच माझं भांडं दुखायला लागलं आहे. स्वतः टोल क्रॉस करतो आहे. इथं पण असं काही आराम करायला दिसत तर नाही आहे. थोडा एक अर्धा तास पडी मारली असती.
सो मी आत्ता इथनं येत होतो, हे ठिकाण पाहिलं, इथं थोडा आराम करू शकतो अर्धा तास, दुकान बंद आहे, चेअर वगैरे आहेत, तर यू टर्न मारला आणि आता इथं थोडं थांबेल, आराम करेल, सर्व गॅजेट्स काढतो, बॅगेत ठेवतो आणि तिथे थोडा एक अर्धा तास, पुणेकर आहे ना, थोडा आरामची गरज आहे. ते जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबलो मी, चहा घेतला, चहा बिस्किट खाल्लं, स्वतः निघेल. आणि गरमी बघा, आई शपथ, ही गरमी आहे का काय, 35 डिग्री असेल, कमीत कमी 35 ते 38 डिग्री, जबरदस्त गरमी. इथे प्रोजेक्टेड टाईम मगाशी 5 वाजता सांगत होता, आता 6:30 सांगतोय. सो 1.5 तास गेला इथे माझा. ठीक आहे, असो. आता मौसम पण तुटलाय, बघू. अख्खा घामाघूम झालो, बॅग लावस्तोवर आणि जॅकेट घालस्तोवर परत अख्खा घामाघूम झालोय. बापरे, काय गरमी आहे. गोकर्णामध्ये आहे, कारण हा सगळा रोड मला माहिती आहे. मी 2 दिवस का 3 दिवस इथे राहिलेलो, प्रॉपर एक्सप्लोअर केलेलं इथं. अपाचीवर 2 वर्षापूर्वी इथल्या खूप भरपूर गोष्टी एक्सप्लोअर केल्या होत्या मी इथल्या, त्यामुळे मला माहिती आहे. माझा मोबाईलही इथंच पडला होता रात्रीचा आणि हरवलेला, म्हणजे ढापला कोणीतरी उचलला तवर, तर तो गेला. तर हा रोड मला चांगला माहिती आहे, जास्त नाही, हार्डली 3 किलोमीटर 4 किलोमीटरवरपर्यंत माहिती आहे, कारण तिथे एक सनसेट पॉईंट बीच आहे, त्यामुळं. सो आता मी गोकर्णात आहे आणि अजून 154 किलोमीटर आणि गुगल मॅप 3 तास सांगतोय. गरमीचा अंदाज येण्यासाठी काही गोष्टी सांगतो. पाण्याची बॉटल होती, ती पाणी अक्षरशः आंघोळीच्या पाण्यासारखं उकळल्यासारखं झालं आहे. ओके, डबा होता माझ्याकडे, त्या डब्यामध्ये बेसनचे लाडू होते. ओके, तर ते बेसनचे लाडू वितळले आणि त्यांनी डब्याचा आकार घेतला, पूर्ण वितळून गेले आणि डब्याचा आकार घेऊन टाकला त्यांनी. एवढी गरमी आहे. सो आता मधीच ढग येतात ना असे वरती, तेव्हा छान वाटतं. सो इथे मी ड्रोन उडवलेला, तर खूप छान होता तो. सकाळी उडुपीला जात असताना पडल्यागत वाटलं, ते आरशात तुटला, पडला त्या नदीच्या तिथे. ट्रॅच ना, घाट आहे हा, इतका मस्त आहे ना, मीन्स कॉर्नरिंग करायला. रोड मोठे आहेत, स्पीडमध्ये देखील करता येतं. मागच्या वेळेस मी आलो 100+ कंटिन्युअसली चालत होतो, पण आता काय डोळ्यावरच ऊन येतं आहे, त्यामुळे थोडं स्पीड मी जास्त नाही आहे, 90 किलोमीटरच्या स्पीडनेच चालवतो आहे, जास्त पळवत नाही आहे. आणि हा घाट सेक्शन मध्ये असा सरळ येतो आणि ही सिटी ही येते, तर असं आहे. सो ओव्हरऑल बाईक 200 किलोमीटर्स आत्तापर्यंत झाली आहे. ओके, आणि आपल्याला अजून 120 किलोमीटर जायचं आहे. 120 किलोमीटर जायला 2 तास 15 मिनटं सांगतो आहे, 6:15 वाजेपर्यंत. कोण म्हणाल का हा घाट आहे.
GoPro हँग होतो. GoPro हा वारंवार हँग होतोय. काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. फाईल एररच येतो आहे. रेकॉर्डिंगला टाकतोय तो. आता हे टेस्ट करतोय मी. आणि हे ऊन बघा, हे शपथ लय घाण ऊन आहे. प्लॅन बी बघा, हा GoPro Hero 9 जो मगाशी इथे होता तो आता हेल्मेटला लावला आहे. आणि आता आपण परत मोटो ब्लॉगिंग करणार. सो असा प्लॅन झालेला आहे. हे सर्व करायला परत भरपूर वेळ गेला. अर्धा तास म्हटला तरी चालेल. सो असं आहे एकंदरीत. सो याच्या क्वालिटी आणि अँगलमध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. अँगल भरपूर जादा मिळेल मे बी, का ते मला माहिती नाही. आणि क्वालिटी देखील चांगली मिळेल. क्वालिटी मीन्स कलर आणि ISO सॅच्युरेशन या गोष्टी. सो पण मला हा स्टँड बायलाच वापरायचा होता. बिकॉज GoPro 8चे ॲक्सेसरीज म्हणजेच बॅटरी वगैरे ह्या माझ्याकडं भरपूर आहेत म्हणून. आणि या गोष्टीत माझा सिरियसली 40 मिनटं गेले यार. म्हणजे मी पळून जो काय टाईम कवर केला होता, म्हणजे 5:40 दाखवत होता, तो परत 5:15 झाला. शिट. ठीक आहे. आणि एकदा मौसम तुटलं ना की परत लिंकमध्ये यायला टाईम लागतो. जसं मिररमध्ये बघा, ह्या मिररमध्ये बघा आणि सपकन निघा, त्या गोष्टी असतात. तर टाईम निघून गेला ना की मजा निघून जाते. म्हणून ब्लॉगिंग नसतं तो एक गोष्ट वेगळी असते. नुसतं गाडी चालवा, एन्जॉय करा, खावा पिवा, म्हणजे तहान लागल्यावर पाणी. आता स्पीड बघा तुटला माझा. मी आता मागाशी 80+ चालवत होतो कंटिन्युअसली, तर 75ने चालवतो आहे. हाच फरक असतो. आणि हा सूर्य ते लय त्रास देतो आहे आज. काय यार, एवढं मी काय पाप केलं आहे आज? मला का त्रास देऊ राहिला आहे भाई? काय करतोस रे? एवढं ऊन द्यायचं मला आज? एवढं छळायचं कुठं असतं का? मगाशी जो आपण टोल सांगितला ना, तो टोल एक्झिट आला इथं. सो मे बी उडपी येईल आता. वाजलेले आहेत मित्रांनो. आणि 65 किलोमीटर राहिले. 65 किलोमीटरला 1.25 तास सांगतोय. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. गोव्यावरून बाय ट्रेन उडपी रेल्वे स्टेशनला येतात. तर 2 वाजता त्यांची ट्रेन होती, ती 6 वाजता पोचेल. 6 वाजता ते कॅब करून मालपे बीचच्या तिथं बाय कॅब येणार. सो अशा रीतीने एकंदरीत प्लॅनिंग केलं आहे. मीन्स मी सोलो बाईकवर आणि फॅमिली बाय प्लेन, बाय ट्रेन, बाय वोल्वो. तर जाताना ते वोल्वोनी जाणार आहे. डायरेक्ट त्यांची वोल्वो बुक आहे. मीन्स उडपी टू डायरेक्ट काय ते स्टेशनचं नाव, स्टॉपचं नाव वाकड हायवे. उडपी टू वाकड हायवे डायरेक्ट त्यांची बस आहे. पण त्यांची बस आता जेव्हा निघतील तेव्हा रात्री आहे. म्हणजे मी नाईटला निघणार. तर ते लोक नाईटला निघणार आणि मी डेला निघणार. अशा रीतीने थोडं प्लॅनिंग केलेलं आहे फॅमिली बरोबर. सोलो ट्रिप बट विथ फॅमिली. बायकिंग हे सोलो राहील, पण त्या डेस्टिनेशनवर पोहोचलो की 2-3 दिवस हे फॅमिलीसोबत राहणार. हा जो मरवंती बीच आहे खूप सुंदर आणि खूप प्रसिद्ध होत चालला आहे. बिकॉज हायवे टच आहे आणि आता पर्यटक पण यायला लागलेले आहेत. एक वॉच टॉवरही झाला आहे जो की पहिले नव्हता. आणि समोर एक मंदिर आहे, तर त्या मंदिराचा पण एक मोठा इतिहास आहे.
तो इतिहास पण मी तुम्हाला थोडा सांगेलच. ओके. आणि इथे नारळ पाणी पिलो आत्ता 50 रुपयाला बाई. खास रोड क्रॉस करून आलो होतो. आता पलीकडच्या बाजूला जायचं आहे आणि निघायचं आहे. सो चलो. सो आता एस्टिमेट टाईम 6:47 दाखवतो आहे. बिकॉज इथे आता पाऊण तास थांबलो. व्हिडिओ कॉल वगैरे केले, फोन कॉल्स केले, लिंबू काय नारळ पाणी पिलो, भरपूर वेळ फोटोज व्हिडिओज काढले, काही लोकांशी गप्पा टप्पा मारले, कमीत कमी 6-7 लोकांशी गप्पा टप्पा मारले आणि आता निघालो आहे. सो 45 मिनटं तरी होतोच इथे. ठीक आहे. बाईकमध्ये पेट्रोल कमी आहे, 80चं रेंज दाखवतं आहे. सो फ्यूल भरू इथे कुठेतरी असं मला वाटतं. 50 किलोमीटरवर डेस्टिनेशन आहे, 80चं रेंज आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे. काही काढ नको. एक फ्यूल ब्रेक घेऊन टाकतो. सो फ्यूल ब्रेकसाठी थांबलो शेवटी फायनली. इथे 103 रुपये आहे. 9 ते 10 लिटरच्या मध्ये बसावं अशी अपेक्षा आहे. सो 9.11 लिटर पेट्रोल बसलेलं आहे. 937 रुपये. काहीही टेन्शन नाही. गाडीत भरपूर 270 किलोमीटर तर आरामशीर जाऊ शकतो मी. तर एकदम रिलॅक्स आहे. आणि गॉगलही काढून ठेवून दिलं आहे आता. यार वायझर पुसायचं होतं यार, ते राहिलं. शिट. ठीक आहे, आता थोड्या वेळाने पुसतो. सो अजून 48 किलोमीटर राहिलं आहे, 1 तास. ठीक आहे, प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, उडुपी या शहरात आपण दाखल झालेलो आहे आणि इथून उडुपीची हद्द चालू झाली. पण आपल्याला जायचं आहे मालपे बीचला. तो अजून 40 किलोमीटर आहे, 50 मिनटं. आता जरा बरं वाटतंय. दुपारी उन्हाने ना पागल केलं रे मला. इथल्या गरमीबद्दल सांगायचं म्हटलं तर गाईज, तर इथली गरमी इतकी डेंजर आहे ना, इतकी डेंजर आहे की मागच्या वेळेस सेंट मॅरीज आयलंडवर मी चक्कर येऊन पडलो होतो. चक्कर येऊन खाल्लं आणि नंतर काय झालं काही माहीत नाही. जे चक्कर आली, खतरनाक चक्कर आली गाईज. आणि एकदम मस्त झालं आहे. ऑरेंज सगळं. एकदम टेम्परेचर पण 30 आहे, जादा पण नाही, थंड पण आहे. अजून 30 किलोमीटर राहिलेलं आहे आणि हा हायवे अजून 22 किलोमीटर असाच आहे. म्हणजे 30 किलोमीटरमध्ये 22 किलोमीटरचा हायवे आणि नंतर जो काय आहे तो थोडासा सिंगल लेन रोड आहे. चांगला रोड आहे पण सिंगल लेन रोड आहे. चायला अजून उडुपीतच पोचलो नाही. तिथं बोर्ड लागलेला उडुपी 17 किलोमीटर. मग अजून उडुपी 17 किलोमीटर आहे गाईज. म्हणजे उडुपीत पोचल्या मला टर्न मारावा लागेल. ओके. वायझर पुसायचं आहे अजून. वायझरवर खूप शिल्ट मेलेले आहेत. वायझर पुसायला थांबतोच. हे असे ब्रेक्स होत राहतात. आता मी 6:50. आता वायझर पुसण्यात परत 10 मिनटं जातील. वायझर क्लीन करत 15 मिनटं गेले. ते दोघं आलते. ते बाईक कितीची, काय किती मायलेज देते प्रश्न विचारत होते. ठीक आहे, असो. ह्या बाजूला स्ट्रीट लाईट बंद आहेत, बंद अक्षरशः काहीही दिसत नाही. रॉंग साईडने यायचं लोकांचं प्रमाण, बघा रोड क्रॉस करणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे, भरपूर. त्यामुळं जपून चालवावं लागतं. दुष्काळात 13वा महिना. अर्धा तास इथंच येऊन अडकलोय. आईला काय झालंय पुढे काय माहिती.
फुल ट्रॅफिक जाम, मागे पण जाम, पुढे पण जाम. अच्छा, मालपे बीचला रूम घ्यायचं असं काही रिझन नाही आहे, बस बीच पाहिजे होतं. आणि इथनं सेंट मॅरीज आयलँडचं जे पार्किंग आहे किंवा तिकीट बुकिंग ते रूमपासनं हार्डली 200 मीटरवर आहे. तो सेंट मॅरीज आयलँडवर देखील एक चक्कर होणार असं दिसतं. कुठली तरी मेन सिटी आहे ही आणि तिथला हा मेन चौक. मालपे म्हटलं तरी चालेल. आय थिंक मालपे सिटी आहे आणि इथे कुठलं तरी एक मंदिरही आहे. फायनली पोचलेलो आहे 4 मिनटं आधी, म्हणजे टायमिंगमध्ये पोचलेलो आहे. एकदम टायमिंगमध्ये पोचलेलो आहे. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.